हॅलो एव्हरीबडी. आज आपण डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स बघणार आहोत. यामध्ये ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती LHLD, याचाच अर्थ लोड HL रजिस्टर डायरेक्टली. डी म्हणजे डायरेक्टली, एल म्हणजे लोड, HL म्हणजे HL रजिस्टर आणि डी म्हणजे डायरेक्ट. डायरेक्ट जेव्हा जेव्हा असेल त्याचा अर्थ त्या ठिकाणी ॲड्रेस असतो. म्हणून या कमांडची सिंटॅक्स अशी लिहिता येईल आपल्याला, LHLD ॲड्रेस म्हणजेच काय, लोड HL पेअर विथ द गिवन ॲड्रेस. म्हणजेच काय की ह्या ॲड्रेसमध्ये जे काय आहे ते या HL पेअरमध्ये टाका, असा याचा अर्थ. काय कसा ॲड्रेस दिला जातो, LHLD 2057H. एच याचा अर्थ हेक्साडेसिमल फॉर्म. 2057 हा ॲड्रेस आहे, हे मेमरी लोकेशन आहे. आपल्याला काय करायचं आहे की ह्या मेमरी लोकेशनचा ॲड्रेस HL पेअरमध्ये टाकायचा आहे. पण मग मेमरी लोकेशन तर एकच आहे आणि रजिस्टर तर 2 आहे. म्हणून आपण घेताना 2057H आणि 2058H ह्या 2 मेमरी लोकेशनचा ॲड्रेस घ्यायचा. म्हणजेच काय, जे गिव्हन स्पेसिफाईड केलेलं जे मेमरी लोकेशन असतं त्याचा ॲड्रेस आपण एल रजिस्टरमध्ये टाकायचा. त्या ॲड्रेसला जो काय डेटा आहे तो एल रजिस्टरमध्ये टाकायचा आणि 2058H नेक्स्ट मेमरी लोकेशन जे आहे ते एच रजिस्टरमध्ये टाकायचं. म्हणजेच काय, आपण हे असं म्हणू शकतो की ऑन एक्झिक्युशन ऑफ धिस कमांड the contents of memory location pointed by the specified address are copied into L register. म्हणजेच काय, ह्या मेमरी लोकेशनला असलेले कंटेंट्स हे कुठे ट्रान्सफर होतात, एल रजिस्टरला ट्रान्सफर होतात. आणि याचं आपल्याला असं सांगता येईल, ऑन एक्झिक्युशन द कंटेंट्स ऑफ एच रजिस्टर धिस 2058H ह्या रजिस्टर हे जे आहे हे एच रजिस्टरला ट्रान्सफर होतं. आता याच्या पुढची जी कमांड आहे, जी दुसरी कमांड आहे ती आहे SHLD. म्हणजेच काय, स्टोअर HL रजिस्टर डायरेक्टली. याला काय म्हणायचं, स्टोअर. LHLD मध्ये काय होत होतं, ॲड्रेसचे जे कंटेंट्स आहेत ते HL पेअरमध्ये ट्रान्सफर होत होते. आता याचा सिंटॅक्स आपल्याला असा देता येईल, SHLD स्टोअर HL रजिस्टर डायरेक्टली. जिथे जिथे डायरेक्ट आहे तिथे तिथे ॲड्रेस आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं एक्झाम्पल लिहू शकतो आपण की SHLD 3990H. याच्यामध्ये स्टोअर HL रजिस्टर डायरेक्टली. डायरेक्ट म्हणजे ॲड्रेस आहे, हा मेमरी लोकेशन आहे, हा गिवन ॲड्रेस आहे. आणि एच म्हणजे हेक्साडेसिमल फॉर्म आहे. म्हणजेच HL पेअरमध्ये ज्या काय गोष्टी असतील त्या घेऊन ह्या मेमरी लोकेशनला आपल्याला जायचं आहे. पुन्हा एकदा एकच मेमरी लोकेशन आहे आणि एच आणि एल हे 2 वेगवेगळे रजिस्टर आहे. म्हणून आपण अजून एक तिथे रजिस्टर घेणार आहोत. रजिस्टरसाठी आपण अजून एक मेमरी लोकेशन घेणार आहोत. आपण इथे घेतो आहे 3991H. आता हे जे स्पेसिफाईड केलेलं मेमरी लोकेशन आहे ह्याचे कंटेंट्स कुठून येतील, तर एल पेअरमधून येतील. आणि नंतरचं जे मेमरी लोकेशन आहे ह्याचे कंटेंट्स कुठून येणार आहे, एचमधून येणार आहे, असा त्याचा अर्थ. आता जिथे जिथे ॲड्रेस असतो तिथे तिथे ती कमांड 3 बाईटची होते. कारण हा जो ॲड्रेस आहे हा स्टोअर करण्यासाठी 2 बाईट लागतात आणि ही कमांड SHLD ही कमांड स्टोअर करण्यासाठी 1 बाईट लागतं. म्हणजेच टोटल ती कमांड स्टोअर करण्यासाठी एकूण किती बाईट लागणार आहे, 3 बाईट लागणार आहे. या नंतरची जी कमांड आहे ती आहे XCHG. म्हणजेच एक्सचेंज HL विथ DE असाच त्याचा अर्थ आहे. XCHG याचा अर्थ काय, एक्सचेंज H अँड L रजिस्टर विथ D अँड E रजिस्टर. ही कमांड, ह्या कमांडची सिंटॅक्स कशी लिहितो आपण,
फक्त एवढी. याच्यामध्ये बाकी काही लिहिलं जात नाही. ऑपरंड इज अब्सेंट, ओनली ऑपकोड इज प्रेझेंट, ऑपरंड इज अब्सेंट. दॅट इज वाय धिस कमांड इज ऑफ 1 बाईट कमांड. म्हणजेच काय, ह्या कमांड लिहिण्यासाठी 1 बाईटची गरज असते. आता एक्सचेंज HL विथ DE हे आपण कसं काय करणार आहोत, तर समजा आपण असं गृहीत धरू, H पेअरमध्ये कंटेंट्स आहेत 15H आणि L पेअरमध्ये कंटेंट्स आहेत 70H. त्याचप्रमाणे Dमध्ये कंटेंट्स आहेत 25H आणि Eमध्ये कंटेंट्स आहेत 90H. त्या केसमध्ये एक्सचेंज करायचं आहे आपल्याला. एक्स म्हणजे एक्सचेंज. या ठिकाणी एक्सचेंज करायचं आहे HL विथ DE. H आणि Dचं एक्सचेंज होणार आहे. म्हणजेच काय, आता नवीन Hचे कंटेंट्स किती होणार आहे, 25. H विथ Hचे कंटेंट्स कुठे जाणार आहे, Dमध्ये, आणि Dचे कंटेंट्स कुठे जाणार आहे, Hमध्ये. म्हणून नवीन Hचे कंटेंट्स आता किती राहणार आहे, 25, आणि नवीन Dचे कंटेंट्स किती राहणार आहे, 50. दोन्ही ठिकाणी H म्हणजे हेक्साडेसिमल. आणि आता Lचे जे कंटेंट्स आहेत ते Eमध्ये जाणार आहे आणि Eचे कंटेंट्स आहेत ते Lमध्ये जाणार आहे. म्हणजेच नवीन Lचे कंटेंट्स आणि Eचे कंटेंट्स. Lचे कंटेंट्स किती होणार आहे आता नवीन, 90H, आणि Eचे कंटेंट्स नवीन किती होणार आहे, 70H. ही एवढी सोपी कमांड आहे, पण ही 1 बाईटची कमांड आहे. का, तर याच्यामध्ये ऑपरंड इज अब्सेंट, ओनली धिस ऑपकोड इज प्रेझेंट. यानंतरच्या पुढच्या 2 महत्त्वाच्या कमांड आपल्याला बघायच्या आहेत डेटा ट्रान्सफरमधल्या, आणि त्या आहेत, पहिली कमांड आहे इन. इन याचा अर्थ इनपुट अँड 8 बीट डेटा फ्रॉम ॲन इनपुट पोर्ट टू ॲक्युम्युलेटर. ही कमांड लिहिताना कशी लिहितात, इन जी कमांड आहे त्याचे सिंटॅक्स काय लिहिताना, इन इनपुट पोर्ट. इन फॉर एक्झाम्पल इन 5BH ही सिंटॅक्स आहे. आता एक साधं सोपं उदाहरण देते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मुंबई हे एक समुद्रकिनारी बसलेलं शहर आहे, मोठं मेट्रोपॉलिटन सिटी आहे. आपल्याला जर का दुबईहून मुंबईला यायचं आहे, मध्ये समुद्र आहे, आणि पुण्याला जर यायचं असेल आपल्याला, ह्या पॉईंटला जर यायचं असेल आपल्याला, बाहेरून दुबईहून जर पुण्याला यायचं असेल तर डायरेक्ट पुण्याला येण्यासाठी आपल्याला मुंबईहून यावं लागतं. म्हणजे इनपुट करायचं असेल आपल्याला आपल्या देशामध्ये, बाहेरून जर इनपुट करायचं आहे तर आपल्याला कंपल्सरीमध्ये मुंबईला व्हिजिट करावी लागेल. जरी आपण विमानाने आलो तरी मुंबई आधी लागेल. इनपुट पोर्ट, इनपुट अँड 8 बीट डेटा फ्रॉम ॲन इनपुट पोर्ट टू ॲक्युम्युलेटर. एक साधं सोपं उदाहरण आहे, हे परीक्षेमध्ये अजिबात लिहू नका, तुम्हाला समजावं म्हणून ही छोटीशी कन्सेप्ट आहे. इनपुट अँड 8 बीट डेटा फ्रॉम ॲन इनपुट पोर्ट टू ॲक्युम्युलेटर. म्हणजे जो काय डेटा इनपुट पोर्टवरून येतो तो कंपल्सरी आधी कुठे जातो, ॲक्युम्युलेटरमध्ये जातो. तशीच आपली दुसरी जी कमांड आहे ती आहे आउट. आउट, आउटची सिंटॅक्स काय, आउट आउटपुट. याचा अर्थ काय, आउट करताना आउटपुट 8 बीट डेटा फ्रॉम ॲक्युम्युलेटर टू ॲन आउटपुट पोर्ट. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला बाहेर जायचं आहे तर ॲक्युम्युलेटर म्हणजे आपलं पुणे, मग ह्या ॲक्युम्युलेटरमधून आपण मुंबई थ्रूच बाहेर जायचं आहे. आउटपुट अँड 8 बीट डेटा फ्रॉम ॲक्युम्युलेटर टू ॲन आउटपुट पोर्ट. तर ही कन्सेप्ट नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवा. आउटचं एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल, आउट फॉर एक्झाम्पल 27H, आउट 27H. आले लक्षात. तर
इथे आपल्या डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन संपल्या. थँक्यू.